सर्वांना सस्ने नमस्कार. माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गावच्या विधायक विकासामध्ये अनेक कामं महत्त्वाचे असतात. त्यामध्ये गावचे रस्ते असतील, साकव पूल असतील, शाळेच्या इमारती असतील किंवा अंतर्गत डांबरीकरण असेल किंवा बंदिस्त गटाराची योजना असेल. या सगळ्या योजनेमध्ये जे कॉन्ट्रॅक्टदार हे सगळी योजना किंवा ही सगळी कामं घेतात त्यांनी जनतेला आणि आम्हाला मूर्खात काढू नये. कॉन्ट्रॅक्टदार ज्या पद्धतीने एस्टिमेट असतं त्या पद्धतीनं काम करत नसतील तर आम्ही धोत्रावरती इन्शर्ट करत नाही किंवा गोडे तेल डोक्याला लावत नाही. त्यामुळं मी कॉन्ट्रॅक्टदारांना सांगू इच्छितो, जी कामं तुम्ही करताय, तुम्हाला वाटत असेल 4-2 लोकांना हाताशी धरून ती कामं त्या ठिकाणी अर्धवट कामं किंवा अपूर्ण कामं एस्टिमेटप्रमाणे काम न करता ते चालून जाईल, या भ्रमात जर कॉन्ट्रॅक्टदार राहत असतील तर त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मी इशारा देऊ इच्छितो की तुमचं हे पितळ उघडं केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. पहिली गोष्ट, या ठिकाणी अनेक कामं अशी आहेत ज्या कामामध्ये एस्टिमेट जे आहे त्या पद्धतीनं काम केलेलं दिसून येत नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी 4-2 घरं असतील, त्या ठिकाणी एखाद्या लोकांना जाण्या येण्यासाठी जर तिथं सिमेंटच्या 2 नाळ्या टाकायला तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला जमत नाही. परंतु एस्टिमेटप्रमाणे काम न करता काही ठिकाणी रस्ता 15 फुटाचा, काही ठिकाणी 20 फुटाचा, काही ठिकाणी 22 फुटाचा, अशा पद्धतीनं कामं करून वेळ मारून नेण्याचं काम कॉन्ट्रॅक्टदार म्हणून तुम्ही करत असाल आणि तक्रारदारावरती दबाव टाकण्याचं काम करत असाल तर तुम्हाला सुद्धा त्याच भाषेमध्ये उत्तर द्यायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही. या ठिकाणी अडचण काय, जर एखाद्यानं एस्टिमेट तुम्हाला मागितलं, केलेल्या मंजूर एस्टिमेटप्रमाणे काम झालं नसेल आणि त्याचा जाब विचारला तर तुम्हाला राग येण्याचं कारण काय? त्यामुळं मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, आम्हाला या ठिकाणी लक्ष घालायला लावू नका. सरकारनं ज्या कामासाठी जो पैसा अलॉट केलेला आहे तो पैसा काही तुमच्या खिशातला नाही. तो पैसा तो गावातल्या प्रत्येक ग्रामस्थांच्या करातून आणि लोक जे काही कर भरतात त्या करातून मिळालेल्या पैशातून तुम्ही हे सगळी कामं करताय. आणि त्यामुळं मनमालेन त्या पद्धतीनं जर कॉन्ट्रॅक्टदार काम करायला लागले तर त्याला आम्ही त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत. त्यामुळं आम्ही कोणालाही घाबरत नाही. आमची बाजू ही सत्याची बाजू आहे. गावच्या विधायक विकासामध्ये रस्ते हे काय तुम्ही काम करता म्हणजे तुम्हाला 2 पैसे त्यातून मिळवणं हे तुमचा हेतू आहे, आम्ही मान्य आहे. परंतु या ठिकाणी तोच रस्ता कुठं 15 फुटाचा, कुठं 20 फुटाचा, कुठं 22 फुटाचा, हे अशा पद्धतीनं नुसती साईड पट्ट्या दाबून लोकांची समजूत काढू नका आणि लोकांना धमकावण्याचं आणि त्यांच्या अंगावर जाण्याचं काम करू नका. या व्हिडिओच्या माध्यमातून मी इशारा देतोय. प्रत्येक कार्यकर्ता हा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ग्रामस्थ हा मतदान करतोय, ग्रामस्थ हा कर भरतोय, त्यामुळे तुम्हाला विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि त्यामुळं आणि जर कोणा शेतकऱ्यांच्या काय जमिनी जात असतील, शेतकऱ्यांना काय अडचणी येत असतील तर सरकारकडे जाऊन त्याचा मोबदला मागण्याचं काम तुम्ही करावं शेतकरी मंडळींनी. त्यामुळं रस्ते असतील, शाळेच्या इमारती असतील, बंदिस्त गटारं असतील, अंतर्गत डांबरीकरण असेल किंवा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सडक योजनेत झालेल्या रस्ते असतील, याचं काम एस्टिमेटप्रमाणे करायलाच लागेल. आणि याला तुम्ही कॉन्ट्रॅक्टदार कुणीही असा आणि कुणाच्याही जवळचा असा, आमचं एवढंच म्हणणं आहे, सरकारनं ज्या कामासाठी जेवढा पैसा अलॉट केलेला आहे तेवढा पैसा त्या कामावरती खर्च झाला पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी आम्ही समजून घेतो, काही अधिकारी तुम्हाला सांभाळावे लागतात, काही नेते अधिकारी सांभाळावे लागतात, त्यांना काय तुम्ही जे देता ते आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही, ते सरून सांभाळा. परंतु 100 रुपये जर गावासाठी एखाद्या योजनेसाठी आले असतील तर किमान 80 ते 85% रुपयाचं काम हे तुम्हाला करावं लागेल. आणि ते करणार नसाल तर आमच्याशी तुम्हाला सामना करावा लागेल. हाच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला इशारा देतोय. तेव्हा कार्यकर्त्यांना धमकावू नका. तुमचं काम आहे, तुम्ही आज या ठिकाणी ही कामं जे घेत आहे त्याचं तुमचं काम आहे त्याचं उत्तर देणं. एस्टिमेटप्रमाणे काम जर होत नसेल तर ग्रामस्थांना अधिकार आहे तुमच्या विरोधात जाण्याचा आणि ते आम्ही काम जरूर करू. हा होणारा जो काही रस्ता झालेला असेल किंवा जी कामं झालेली आहेत ती आम्ही एस्टिमेटप्रमाणे इथून पुढं लगेच काही दिवसांमध्ये पाहणी करून तशा स्वरूपाच्या तक्रार वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही करणार आहोत. आम्ही कोणाचे हे मिंदे नाही, आम्ही कोणाचा एक पैशाला कुठं मिंदा नाही. त्यामुळे तुमच्या विरोधात तक्रार करायला आम्ही समर्थ आहोत. आणि त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी कॉन्ट्रॅक्टदारांना इशारा देतोय, तुमचे लोक जे ते काम करतायत, कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेत असता परंतु तुमच्या हाताखालचे जे लोक आहेत
सुपरवायझर असतील किंवा कोण लोक असतील तर ते त्यांनाही नीट सांगा, काम हे दर्जेदार झालं पाहिजे. कारण पैसा हा तुमच्या खिशातला नाही, तो जनतेच्या पैशाच्या खिशातला आहे. आमच्या खिशातला पैसा आम्ही कर भरतो म्हणून ही कामं होतात. आणि ती कामं निकृष्ट दर्जाची करत असाल तर मात्र तुम्हाला त्याच भाषेमध्ये आम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि आम्हाला तुमच्या विरोधात तक्रार करावं लागेल. मग भलं ते मंत्र्यांपर्यंत जरी आम्हाला जावं लागलं तर आम्ही जाऊ. सीओ असतील, जिल्हाधिकारी असतील, यांच्याकडं तातडीनं आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. आणि त्या दृष्टीनं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इशारा देऊ इच्छितो. तेव्हा वेळीच सावध व्हा, चांगलं काम करा. काम करायला कुठलाही आमचा विरोध नाही, परंतु एस्टिमेट बाजूला ठेवून तुमच्या मनाप्रमाणे काम करून आणि काही नेत्यांना, काही 4-2 जणांना पैसे वाटून जर तुम्ही वेळ मारून घेऊन काम तुमचं पूर्ण करत असाल तर मात्र आमच्याशी गाठ आहे. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.